तर राज्यातल्या सत्ता स्थापनेसंदर्भात दिल्लीमध्ये अतिशय वेगवान अशा घडामोडी घडतायत। महायुतीच्या बैठकीआधी दिल्लीत मोठ्या घडामोडी। अमित शहा, जेपी नड्डा आणि शिंदेंमध्ये बैठक। महायुतीच्या बैठकीआधी शहा आणि शिंदेंमध्ये बैठक झाली, तर दुसरीकडे अजित पवार आणि फडणवीसांची बैठक झालेली आहे। दिल्लीमध्ये महायुतीची महाबैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, राज्यामध्ये मंत्रीपद कुणाकुणाला मिळणार, खाते वाटप कसं होणार, अशा अनेक प्रश्नांचा खल या बैठकीमध्ये होणार आहे। महायुतीच्या बैठकीआधी दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे। अमित शहा आणि जेपी नड्डा आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली। यासोबतच महायुतीच्या बैठकीआधी शहा आणि शिंदेंमध्ये सुद्धा बैठक झाली, तर दुसरीकडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली। त्यामुळे या वेगवेगळ्या बैठका आधी झाल्या, त्यानंतर आता हे सर्व महायुतीचे नेते आणि भाजपाचं केंद्रीय नेतृत्व यांची एक मोठी बैठक होणार आहे आणि याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदासंदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे। मुख्यमंत्री पदासोबतच उपमुख्यमंत्री पद, इतर मंत्रीपद, खाते वाटप अशा अनेक विषयांवर याच बैठकीतून चर्चा होणार आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप जोडले गेलेले आहेत। प्रमोद, बैठकीला सुरुवात झालेली आहे, किती वेळ बैठक चालेल? ही दुसरी बैठक आहे, हे सांगितलं पाहिजे की आता महायुतीच्या नेत्यांची जी रात्री महत्वाची बैठक होणार आहे ती बैठक अद्यापपर्यंत सुरू झालेली नाहीये। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या तीन प्रमुख नेत्यांची ही वेगळी बैठक सुरू असल्याचं बघायला मिळतंय। एक नवा ट्विस्ट महाराष्ट्राच्या राजकारणात येतोय की काय अशी खरं तर ही चर्चा सुरू आहे। बोललं जात होतं की दोन महत्वाचे नेते दिल्लीमध्ये जेव्हा दाखल होतील, म्हणजे एकनाथ शिंदे जेव्हा दाखल होतील त्यानंतर हे लगेचच अमित शहा यांच्या निवासस्थानी जाऊन महायुतीची बैठक सुरू होईल। मात्र अमित शहा, जेपी नड्डा आणि एकनाथ शिंदे या प्रमुख तीन महत्वाच्या नेत्यांची वेगळी बैठक सध्या महायुतीची संपूर्ण महायुतीच्या नेत्यांच्या एकत्र बैठकीआधी आपण बघू शकतो या दोन वेगवेगळ्या बैठका होत आहेत।